नमस्कार मंडळी, आज आहे संकष्टी आणि माझा आहे उपवास. तर आज मोदक करायचे आहेत. तर मोदक नेहमीच आम्ही म्हणजे उकडीचेच मोदक असतात आमच्याकडे. तर आज खूप दिवस झाले मी तळणीचे मोदक केले नव्हते, तर मी आज तळणीचे मोदक करते, म्हणजे भाजके मोदक. तर त्यासाठी मी इथे रवा घेतला आहे. रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कडकडीत तेलाचं मोहन टाकलं. मोहन पूर्ण रव्याला चांगलं लावून घेतलं, अगदी हाताने चांगलं मळून घेतलं, म्हणजे पूर्ण त्याचा असा गोळा झाला पाहिजे. मस्त असे मग खुसखुशीत मोदक तयार होतात. तर आता इथे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा तयार, म्हणजे जास्त पण घट्ट नाही, जसं भाकरीचं पीठ असतं त्याप्रमाणे. कारण रव्यामध्ये नंतर पाणी म्हणजे तो ऑब्झर्व करतो रवा पाण्याला. त्यामुळे थोडंसं असं भाकरीचं कसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच मळून ठेवायचं. जास्त खूप पातळ पण नाही करायचं पीठ, चपातीच्या पिठाप्रमाणे. तर आता इथे झालेलं आहे आणि मी ते पाऊण तास असं मळून ठेवणार, तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घेतला. आता इथे 1 तास झालेला आहे, माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मोदकाची सुरुवात करते. त्यासाठी मी बघा थोडे थोडेसे गोळे करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे, म्हणजे छान असं पीठ तयार होतं, अगदी मऊ, म्हणजे आपण सहज ते लाटू शकतो असं. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ असं पीठ झालेलं आहे. आणि थोडंसं तेलाचं हाताने ते परत एकदा असं मळून घेतलं. बघा किती सहज असं मळलं जातं आणि असं म्हणजे लाट्या त्या फुटत नाहीत कुठेही, छान असं लाटलं जातं. आणि इथे असे गोळे करून घेतले मी, आणि त्यातला आता एक गोळा घेतला, त्याची लाटी करून घेतली आणि त्याचा आता आपण मोदक बनवतोय. तर आपण इथे गव्हाच्या पिठाचे पण करू शकतो, पण गव्हाच्या पिठाचं काय होतं, तळले नाही थोड्या वेळाने, म्हणजे थंड झाले की असे ते चिवट होतात. पण हे जे रव्याचे मोदक आहेत ना, अगदी खुसखुशीत, अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही खाल्लात तरीही तसेच खुसखुशीत असतात आणि खूप छान, वरचं कवर खूप मस्त लागतं, टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर इथे मी सारण भरून घेतले त्याच्यामध्ये आणि त्याचा मोदक करून घेतलाय. असेच मी आता सगळे मोदक तयार करून घेते, म्हणजे अगदी पूर्ण नाही, थोडे झाले की तळायचे, कारण हे रवा असल्यामुळे कसं होतं, फुटायची शक्यता असते, कारण ते सुकत जातो ना त्यासाठी. मग आता हे करून घेतलं, थोडे मोदक झाले की मी लगेच तळून घेणार आहे. आणि इथे तेल पण तापत ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. तर हे तेल पण तापलेलं आहे, म्हणजे थोडे मोदक झालेले आहेत आणि मी आता हे तळून घेते. हे तळायला थोडासा वेळ लागतो, अगदी चपातीचे करतो त्याप्रमाणे पटापट असे होत नाही, चांगले तळले गेले पाहिजेत, कारण रवा असतो त्यामुळे तो आतमध्ये पण शिजला पाहिजे. तर दोन्ही साईडने मस्त असे तळून घेतले. असे आधी पहिली एक साईड भाजून घ्यायची आणि मग दुसरी साईड अशी उलटी करायची आणि दोन्ही साईडनी चांगले भाजून घ्यायचे. इथे मोदक झालेले आहेत आणि नैवेद्यही तयार आहे. आवडला नाही व्हिडिओ, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.